कोणत्याही देवतेचे नामस्मरण चिंतन करताना या गोष्टी कटाक्षाने टाळा. पद्मपुराणात 10 नाम अपराध वर्णन केलेले आहेत. नामस्मरण करणाऱ्यांनी आपल्याकडून ते घडू नयेत म्हणून सजग असणं आवश्यक आहे. 1. इतर भगवत भक्तांची किंवा सज्जनांची निंदा करणे. ज्यांना भक्तिभाव, श्रद्धा नाही किंवा जे नास्तिक आहेत त्यांच्यासमोर नामस्मरणाचे गुणगान करणे. शिव आणि विष्णू हे भिन्न आहेत असे मानणे. हरी आणि हर यांची प्रकृती एकच असून प्रत्यय भेदाने ते भिन्न भासतात ही सत्यस्थिती न जाणणारे मूर्ख मात्र हरिहर भेद करत राहतात. श्रुती म्हणजेच वेद, शास्त्र म्हणजेच अन्य सर्व धर्मग्रंथ आणि गुरु यांच्या वचनांचा अनादर करणे. म्हणजे नामस्मरणाबाबत फारच वढून चढवून सांगितले जाते आणि प्रत्यक्षात इतक्या सोप्या गोष्टीने कसा काय लाभ होईल अशी शंका घेणे. एकीकडे नामस्मरण करत दुसरीकडे पापकर्म करत राहणे किंवा नामस्मरण केल्यानेच सारे काही होईल अशा मानसिकतेत जाऊन विहित कर्माचा त्याग करणे. नामस्मरण करा वा करू नका, आपलं कर्म नीट करत राहा, तेही पुरेसं आहे अशी धारणा ठेवत नामाच्या महतीला नाकारणे. गुरु उपदेश किंवा कुल उपासना किंवा व्यक्तिगत प्रार्थना यानुसार जे कोणतंही नाम नित्यनेमाने घेत असाल त्यात वरील गोष्टी टाळल्या जाणं आवश्यक आहे. या चुका जर तुम्ही केल्या नाही तरच तुम्हाला नामाचा, चिंतनाचा किंवा कोणत्याही देवावरील उपासनेचा लवकर फायदा मिळेल. रामकृष्ण हरी.